राजाचा विजय असो, शिवडीचा राजाचा विजय असो. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणेश चतुर्थी महाराष्ट्र का एक बहुत बड़ा त्योहार है, फेस्टिवल है. इसी के आज सिवड़ी में मैं उपस्थित हूं, जहां पर 75 साल सिवड़ी का राजा 75 साल पूरे हो रहे. इसी के चलते देखते हुए आज हमारे साथ कुछ महिला है यहाँ पर बात करने के लिए. सबसे पहले तो आपका लोकहित में स्वागत है मैडम. आप अपना नाम बताइए. रेशमा श्रीकांत जाधव. जैसे कि 75 साल सिवड़ी के राजा के लिए हो रहे हैं, तो इस बार आपका क्या है जो आप एक यूनिक करना चाहते हो? एक 75 साल को अमृत महोत्सव बनाना चाहते हो, तो कैसा करोगे, कैसा देखते हो इसे? हे 75 वर्ष आहे गणपती मंडळाचे, गणपतीचे. आणि हे सुवर्ण महोत्सव आहे. पाण्याखालची द्वारका हे दाखवणार आहे. आणि वेगवेगळं काहीतरी उपक्रम पण चालू असतात. दरवर्षी काय ना काय चालू सामाजिक कार्य चालू असतं. काय आणि 15 ऑगस्ट दिवशी त्यांचं पप्पांचं आगमन आहे. तर त्यावेळेस आम्ही महिला मंडळी नऊवारी घालून फेटे घालून त्यांना आम्ही बाहेर आणणार आहे. जिथं म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन आहे. जैसे कि महिलाएं गणपति को लेके आएंगे, ये मैं देख रहा हूं कि महाराष्ट्र में पहली बार मैं देखूंगा, मैं खुद आपको कवर करूंगा. तो आपको कितना उत्साह हो रहा है इस बारे में? खूप आनंद आहे, खूप उत्साह आहे. 15 ऑगस्ट हा की महिला को इतना आपको चांस मिल रहा है, नारी शक्ति को आज उठा है, इतना बड़ा कर रहे हैं, तो इसमें आपकी क्या मन भावना है? खूप आनंद आहे. नारी शक्ती दाखवून द्यायचं आहे की गणपती बाप्पाला आणायचं आहे इकडे. आणि आणखीन काय काय ऍक्टिव्हिटी होतात तिथे? आणखी म्हणजे शिबिर होतं. त्या रील्स कॉम्पिटिशन, त्यानंतर मंगळागौर असते. महिलांचा मंगळागौरी कार्यक्रम चालू होता. हळदी कुंकू कार्यक्रम चालू असतात. आप क्या बोलना चाहोगे मैडम? माझं नाव वंदना जाधव आहे. शिवडीच्या राजाला मला कोटी कोटी वंदन. महिलांच्या वतीने त्याला खूप चांगलं महिलांच्या वतीने महिलांच्या हातून त्यांचं स्वागत होणार आहे. याच्यासारखा द्विगुणित आनंद कुठेही नाही. त्यामुळे महिला शक्तीचा तो जागर आहे, तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात घडवून आणणार. आणि ते फक्त शिवडी आणि शिवडीचा राजाच करणार. ते सगळ्यात आम्हाला, त्यामुळे आमची एवढी तयारी चालू आहे की मनातून इतका उत्सुक आणि उत्साह आहे की शिवडीच्या राजाला आम्ही कधी आणायला जाणार. त्यासाठी आम्ही सगळेजण जमलो आहे आणि काय काय तयारी करणार त्याच्याविषयी आम्ही आता बोलत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिवडीच्या राजाचा सगळ्यांनी आतुरतेने, म्हणजे शिवडीचे राजे सगळे आतुरतेने, म्हणजे डोळ्यात हे करून म्हणजे उत्साहाने वाट बघता आहेत. तर ते वाट बघण्याचं जे आम्हाला आहे की असं एक एक दिवस कसा आम्ही घालवतोय आणि कधी तो राजा येणार आणि त्याच्या चरणी आम्ही महिला मंडळ सगळेजण आम्ही शिवडीकर, म्हणजे सगळे महाराष्ट्रभर जे बघतील किंवा खरोखर शिवडीचा राजा काय आहे हे आम्ही दाखवून देणार. माझं नाव सुनीता गुरव. आता एक गणपतीचं आगमन होणार आहे. तर आम्हाला आमच्या मंडळाने सांगितलं की तुम्ही महिलांनी गणपतीचं आगमन करायचं. त्यासाठी एवढं म्हणजे बरं वाटतं ना, खूप बरं वाटतं. कारण हे एवढं देणं आम्हाला कोणी सांगितलं नाही की महिलांनी गणपती आणायचा. माझ्या घरी गणपती येतो, पण माझ्या मिस्टरांनी ते आणतात. आम्ही कधी महिलांनी नाही आणला. पण या शिवडीच्या राज्यात या लोकांनी, कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की महिलांनी आगमन करायचं. तेच आज भरून आले, बस दुसरं काय नाही. तो सिवड़ी में कुछ नया देखने मिलेगा, सिवड़ी का राजा में कुछ नया, कुछ यूनिक देखने मिलेगा जो आज तक महाराष्ट्र में नहीं घड़ा है. यहाँ पर महिलाओं को सबसे पहले दर्जा दिया गया है. महिलाएं गणपति को यहाँ लेके आएंगे, देखना बहुत उचित है. मैं लोकहित से शफी खान. जय हिंद, जय महाराष्ट्र.